मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ मिक्स्ड नंबर हा भाग पाहिलेला आहे। आज आपण रिव्हिजन म्हणून प्रॅक्टिस सेट 10 मध्ये एक एक्झाम्पल सोडवणार आहोत। त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 10 मध्ये पहिला क्वेश्चन आहे ॲड। त्यामध्ये पहिली दोन आपण एक्झाम्पल सोडवूया, त्याप्रमाणे बाकीचे तुम्ही सोडवायचे। आपण रिव्हिजन म्हणून फक्त बघा हा व्हिडिओ तयार केलेला आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऍड केलेले आहे, कशा पद्धतीने आपण ऍड करत होतो। डिव्हिजन 3 into 6 plus 1, 3 into 6 plus 1 upon 3 plus 3 into 2 plus 1, 3 into 2 plus 1 upon 3। ऍड करताना आपण डिनॉमिनेटर इक्वल करतो, पण या ठिकाणी डिनॉमिनेटर इक्वल आहे त्यामुळे इक्वल करायची गरज नाही। 3 into 6 6 3 18, 18 plus 1 19, 19 upon 3 plus 3 into 2 6, 6 plus 1 7, 7 upon 3। डायरेक्ट ऍड होणार आहे 19 plus 7 upon 3 वन टाइम लिहिणार आहे आपण। 19 plus 7 26 upon 3। ही प्रॉपर फ्रॅक्शन आहे, मिक्स नंबर मध्ये परत कन्वर्ट करून घ्या। 3 चं टेबल म्हणा, म्हणजे काय 3 चा पाडा 3 7 3 8 24, 3 9 27, 9 मोठं होते 26 पेक्षा। हे पाडा आपल्याला 3 चा किती पर्यंत म्हणणार आहे 3 8 24 आणि 26 मध्ये 24 म्हणजे 2 पाहिजे ते वरले। या पद्धतीने इम्प्रॉपर फ्रॅक्शन मिक्स नंबर मध्ये कन्वर्ट करून आन्सर द्यायचे। दुसरा आणखी एक एक्झाम्पल बघूया आपण। मिक्स नंबर इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये सुरुवातीला कन्वर्ट करून घ्यायचा। 4 into 1 plus 1 अशा पद्धतीने कन्वर्ट करायचं आपण। 4 plus 2 into 3 plus 1 upon 2। 4 into 1 4, 4 plus 1 5, 5 upon 4 plus 2 into 3 6, 6 plus 1 7, 7 upon 4। तर डिनॉमिनेटर इक्वल करायचे। 4 आणि 2 हा डिनॉमिनेटर आहे, तर दोन्ही टेबल मध्ये असणारा नंबर आहे 4। 4 च्या पड्यात पण 4 आहे, 2 च्या पड्यात सुद्धा 4 आहे, म्हणजे दोघांचा डिनॉमिनेटर आपण 4 करू शकतो। त्या 4 ला 2 ने मल्टिप्लाय करायची किंवा 2 ला 4 ने मल्टिप्लाय करायची गरज नाही। याचा डिनॉमिनेटर 4 आहे, त्यामुळे आहे असंच द्यायचं। तर याचा डिनॉमिनेटर आपण 4 करूया। 7 upon 2 ला 2 चा डिनॉमिनेटर 4 करण्यासाठी 2 ने मल्टिप्लाय करायला, म्हणजे याला सुद्धा 2 नच करायचं। 5 upon 4 plus 7 into 2 14, 14 upon 4। डिनॉमिनेटर दोघांचा इक्वल झालेला आहे। आता ऍड करायचे। 5 plus 14 upon 4, 5 plus 14 19, 19 upon 4। आता कन्वर्ट करायचे मिक्स नंबर मध्ये। 4 चे टेबल म्हणायचे 19 पर्यंत। 4 चौक 16, 4 पंचे 20, 20 मोठं होते, म्हणजे आपल्याला पाडा किती मध्ये म्हणायला लागते 4 चौक 16, म्हणजे 19 मधून 16 किती राहिले 3, ते राहिलेले बाकी आहे म्हणजे रिमाइंडर तो वर लिहायचे। या पद्धतीने ऍड करायचे। त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे सबट्रॅक्शन। सबट्रॅक्शन वरची पहिली आपण दोन एक्झाम्पल घेणार आहोत। ऍडिशन केली त्याच पद्धतीने सबट्रॅक्शन। 3 into 3 plus 1 upon 3, 3 into 3 plus 1 upon डिनॉमिनेटर तोच लिहायचा आहे, मायनस 4 into 1 plus 1 upon 4। तर 3 into 3 9, 9 plus 1 10, 10 upon 3 minus 4 into 1 4, 4 plus 1 5, 5 upon 4। आता इथे डिनॉमिनेटर इक्वल असल्यामुळे हे सबट्रॅक्शन आपल्याला करता येत नाही, म्हणजे डिनॉमिनेटर इक्वल केला पाहिजे। मग 3 च्या पाड्यात आणि 4 च्या पाड्यात असणारी संख्या कोणती तर 12, म्हणून आपण डिनॉमिनेटर त्याचा 12 करू। 10 upon 3, 3 ला कशाने मल्टिप्लाय करायला लागते 12 साठी 4। या डिनॉमिनेटरला ज्या नंबरला आपण मल्टिप्लाय करू त्याच नंबरला न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय करायचं आहे। आता
5/4 12 डिनॉमिनेटर होण्यासाठी 4 चा पाडा किती करायला लागतोय 4 3 5 म्हणजे मल्टिप्लाय बाय 3 इथं 2.5 40 40/12 minus 5 15 15/12 डिनॉमिनेटर इक्वल करायचा minus 15/12 40 minus 15 25 25/12 12 चं परत मिक्स नंबर मध्ये कन्वर्ट करायचं आहे 12 गुणे 24 म्हणजे 25 मध्ये एक राहिला तो वर लिहायचा 2 इंटिजर्स 1/12 आन्सर झाला. आता त्याच पद्धतीने दुसरे एक सोडून बघूया आपण 2 into 5 plus 1/2 minus 3 into 3 plus 1 3 into 3 plus 1/3 2 into 5 10 10 plus 1 11 11/2 3 into 3 9 9 plus 1 10 10/3 डिनॉमिनेटर डिफरंट इक्वल केला पाहिजे 11/2 2 आणि 3 च्या टेबल मध्ये कोणता बे 3 6 2 च्या पाड्यात 6 आहे 3 च्या पाड्यात पण 6 आहे म्हणजे डिनॉमिनेटर आपण 6 केला पाहिजे into 3 into 3 minus 10/3 3 ला कशाने मल्टिप्लाय करावे लागते 2 ने मल्टिप्लाय केले तर 6 डिनॉमिनेटर होणार आहे 11 3 33/6 minus 10 into 2 20/6 डिनॉमिनेटर इक्वल झालेले आहे तर मग आपण सबट्रॅक्शन करू शकतो 33 minus 20/6 रिमेनिंग 33 minus 20 13/6 6 टेबल मध्ये आहे 13 6 गुणे 12 साहित्यिक 18 होते 2 पर्यंत आपल्याला 12 6 गुणे 12 एक 13 तो 1 शिल्लक राहील 2 इंटिजर्स 1/6 त्या पद्धतीने आपण पहिल्या आणि दुसऱ्या क्वेश्चन मध्ये दोन एक्झाम्पल बघितलेले आहेत. तर तिसरा वर्ड प्रॉब्लेम मध्ये एक आपण एक्झाम्पल बघूया. थर्ड क्वेश्चन मधला पहिला वर्ड प्रॉब्लेम बघूया. Suresh bought 2.5 किलोग्राम ऑफ शुगर and Ashish bought 3.5 किलोग्राम. म्हणजे सुरेशनं 2.5 किलोग्राम शुगर घेतलेले आहे 40 किलो साखर घेतलेली आहे आणि आशिष bought 3.5 किलोग्राम आणि आशिषनं 3.5 किलोग्राम शुगर म्हणजे आशिषनं 3.5 किलोग्राम शुगर घेतलेली आहे. हाऊ मच शुगर डिड दे बाय ऑल टुगेदर. तर दोघांनी मिळून किती किलोग्राम शुगर घेतलेली आहे ते आपल्याला सुरुवातीला काढायचे आहे. इफ शुगर कॉस्ट 32 रुपीज पर किलोग्राम म्हणजे कॉस्ट ऑफ 1 किलोग्राम शुगर 32 रुपीज आहे म्हणजे 1 किलोग्राम साखरेची किंमत आहे 32 रुपये. तर हाऊ मच डिड दे स्पेंड ऑन द शुगर दे बॉट. तर ते 1 किलोग्राम साखरेची किंमत जर 32 रुपये असेल तर एकूण साखरेची किती रुपये किंमत होणार आहे ते आपल्याला काय करायचंय काढायचंय. त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे एकूण किती किलोग्राम साखर घेतलेली आहे दोघांनी मिळून ते आपल्याला अगोदर काढलं पाहिजे. म्हणजे सुरेशने किती घेतले 2.5 किलोग्राम शुगर घेतली आहे आणि आशिषने घेतले 3.5 किलोग्राम शुगर. म्हणजे दोघांची मिळून एकूण किती शुगर झाले ते आपल्याला काढलं पाहिजे. म्हणजे 2 into 2 plus 1/2 plus 3 2 into 3 plus 1/2 दोघांची ऍड करूया 2 into 2 4 4 plus 1 5/2 plus 2 into 3 6 6 plus 1 7/2 म्हणजे 5 plus 7 5 plus 7/2 म्हणजे 5 plus 7 12 12/2 2 ने 12 ला डिवाइड केलं तर आन्सर येणार आहे 6. म्हणजे दोघांनी एकूण किती किलोग्राम साखर घेतलेली आहे तर 6 किलोग्राम. दे बाय 6 किलोग्राम ऑफ शुगर. त्यांनी किती दोघांनी 6 किलोग्राम साखर घेतलेली आहे. आता 1 किलोग्रामची कॉस्ट आहे 32 रुपीज. Cost of 1 kilogram sugar is 32 rupees.
आता एकूण साखर किती आहे 6 किलोग्रॅम. 6 किलोग्रॅम साखरेची किती किंमत होणार आहे म्हणजे 6 × 32 केलं पाहिजे. therefore cost of 6 kilogram sugar is equal to 6 × 32 किंवा 2 × 32 × 6 करू शकते. 3 × 2 12 carry 1 6 × 3 18 18 plus 1 90 म्हणजे 192 रुपीज काय होणार आहे 6 किलोग्राम शुगरची कॉस्ट होणार. तर हाऊ मच स्पेंड ऑन द शुगर दे बॉट. तर ती सगळी साखर त्यांना कितीला मिळणार आहे 192 रुपीजला. अशा पद्धतीने राहिलेली जी एक्झाम्पल्स आहेत ती तुम्ही सोडवायची. धन्यवाद.